2.5-3 महीने से जो औरंगाबाद शहर के अंदर कोरोना का महामारी चल रही है, उसे देखते हुए हमें ऐसा लग रहा था कि ये टोटल कंट्रोल में आ जाएगा। महाराष्ट्र के दूसरे जो शहर है जहाँ पर हमारे से ज़्यादा भयानक परिस्थिति थी, जैसे मालेगांव का उदाहरण, इसके लिए मुख्यमंत्री साहब और पूरी सरकार परेशान थी कि मालेगांव को हम किस तरह से कंट्रोल में। ऐसी क्या चीज़ वहाँ पे हुई जो हम नहीं कर पाए थे, और जिसकी वजह से आज इस शहर के अंदर हर रोज़ 100-150 जो केसेस बढ़ रहे हैं। तो ये यकीनन सबके लिए चिंता की वजह है। आज भी हम पूरे शहर को बराबर से खोल नहीं पाए हैं क्योंकि हमारे पास केसेस बढ़ रहे हैं। दुकानदार परेशान है, जो छोटे मोटे कारोबार करने वाले हैं वो परेशान है। और ऐसी परिस्थिति के अंदर हम लोग ये सोचे कि हमने काफ़ी समय दिया है अधिकारियों को जो अपनी मर्जी के हिसाब से वो करना चाहते थे उन्होंने किया। हमने कोई भी लोक प्रतिनिधि ने कहीं पर भी कोई दखल अंदाजी नहीं की कि आप अपने तरफ से जो करना है करिएगा करके। लेकिन अब हमें ये एहसास हो रहा है कि कहीं ना कहीं कुछ गलत हो रहा है। इसीलिए आज हम सभी राजनीतिक पार्टी के आमदार खासदार मिलकर यहाँ पर आए और हम लोगों ने चर्चा की कि इस शहर को अगर हमको कोरोना से बाहर निकालने का है तो क्या क्या उपाय होने चाहिए। बहुत सारे विषयों के ऊपर चर्चा हुई और उसी चर्चा को आगे बढ़ाने के लिए कल हमने विभागीय आयुक्त साहब सुनील केंद्रेकर साहब से अनुरोध किया है कि उनके ऑफिस के अंदर पुलिस कमिश्नर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, म्यूनसिपल कमिश्नर और घाटी हॉस्पिटल की डीन, इनके साथ चर्चा करके क्या बेहतर हो सकता है और इस शहर को कोरोना से कैसा मुक्त किया जा सकता है, इसके ऊपर चर्चा होगी। और जैसा कराड़ साहब ने बताया, सिर्फ यही नहीं, लोगों के अंदर एक विश्वास जगाने के लिए जो आज हॉटस्पॉट्स बने हुए हैं जहां पर बहुत सारे केसेस आ रहे हैं, जैसा पिछले 2-3 दिनों के अंदर हमने देखा है कि बजाज नगर के अंदर इतने सारे केसेस हो गए हैं। कई सारे लोग जो है वो अधिकारियों को फोन नहीं करते, ये सब आमदारों को, खासदारों को, हमारे को फोन करके बताते हैं कि साहब यहाँ पर इतने सारे केसेस। तो हमने ये तय करा कि लोगों के अंदर एक विश्वास जगाने के लिए और एक ये संदेश देने के लिए कि ऐसी मुश्किल घड़ी के अंदर सारे लोक प्रतिनिधि लोगों के साथ खड़े हुए हैं। इसके लिए हम सब लोग एक साथ मिलकर अलग अलग स्पॉट्स के ऊपर जाएंगे, क्वारंटाइन सेंटर्स के ऊपर विजिट करेंगे और जहाँ गलतियाँ हैं वो सरकार को, प्रशासन को बताएंगे। हम समझते हैं कि हमने बहुत समय दे चुका है प्रशासन को, लेकिन अगर उसके बावजूद भी अगर मामला नहीं वो हो रहा है तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ गलत हो रहा है। इसलिए अब हम लोग आगे आकर इसके बारे में चर्चा करेंगे। एकंदरीत विषय 2 मिनिटं एकच प्रश्न अहो मला सांगा ना, एकच मिनिट की हे प्रशासनाचं अपयश आहे टोटल, असं तुम्हाला टोटल म्हणायचं संजू? ये आप लोगों को सबको मालूम है कि मतलब केसेस हमारे बढ़ रहे थे। अब ये अपयश है, यश है, कहीं ना कहीं कुछ ना कुछ, जैसा मैंने आपको बताया है कि जो होना चाहिए था वो नहीं हो रहा है। तो इसलिए कल हम प्रशासन के साथ चर्चा करेंगे और आपके सवाल का उत्तर जो है शायद हम कल बेहतर तरीके से दे सकेंगे। प्रतिनिधींना यायला 3 महिने एकत्रित लागले, 300 जवळपास 240 लोकांचे जीव गेले आणि 3000 लोक पॉझिटिव्ह झाले, लोकप्रतिनिधी कुठे दिसले नाही। एक लक्षात घ्या, कोरोनाचं जे संकट आहे त्या टायमाला सगळे लोकप्रतिनिधी, आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते लोकांमध्ये मिक्स होत होते, लोकांना मदत करत होते। जे काम प्रशासनाला करायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही असं अडखळती येते किंवा आम्ही त्यांना विरोध करतोय किंवा लोकप्रतिनिधी लुडबुड चालू आहे असं चित्र लोकांपर्यंत जाऊ नये ही आमची धारणा होती। आज जे आम्ही जे ठरवलंय ते लॉकडाऊन निघाल्यानंतर आज परिस्थिती अशी उलटी झालेली की इथं रोजच्या रोज 100च्या खाली आकडा यायला तयारच नाही। आणि अशा वेळेला जर अधिकारी आपलं काम करत नसतील त्या टायमाला दखल देणे हे आमचं कर्तव्य। म्हणून आम्ही जे 2-3 निर्णय घेतले ते महत्त्वाचे आहेत। एक उद्या केंद्रेकरांच्या बरोबर बैठक आहे, त्यांना सर्व अधिकाऱ्यांना पहिले सुद्धा बैठक झाल्या होत्या, त्याचा निकाल काही बरोबर निघालेला नाही। आज जर तुम्ही पेपरला पाहिले असेल तर त्यात सर्व डिटेल दिलेले, कोणाच्या चुका आहेत कोणाच्या नाही। परंतु आता उद्या तो कार्यक्रम केल्यानंतर आम्ही सर्वांनी, खासदार आमदार सहित सर्वांनी ठरवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता आम्ही थोड्या वेळाने मेल करतोय, त्यांना सुद्धा मागणी करतोय। जर अधिकारी काही बाबतीमध्ये जर कमजोर पडत असेल किंवा निर्णय घ्यायला कमी पडत असेल, ज्या घडीने पुण्यासाठी 6 अधिकारी आहेत त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा नोडल अधिकारी द्यावेत, ही आमची प्रमुख मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत। मग तो पोलिसांच्यासाठी असेल, पोलीस खात्यातली असेल किंवा कॉर्पोरेशनच्या संबंधित असेल किंवा कलेक्टरच्या संदर्भात असेल, एक आम्हाला टीम त्यांनी द्यावी ही मागणी आहे। टीमच्या जनकडे सबूत आहे, 48,000 विकले जाते, काही ठिकाणी 90,000 विकले जाते आणि पेशंटची लुटमार सुद्धा थांबली पाहिजे
आताशी बातमी आहे, आमचा एक नगरसेवक रामाना आमले आता घाटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाले. ही जबाबदारी कुणाची? म्हणून आम्ही सर्वजण एक आलेलो आहोत. आता आम्ही लोकांबरोबर आहोत आणि करोना हटवण्यासाठी तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. एवढी त्या मागची भूमिका आहे. प्रशासनाकडे अधिकारी एकमेकाचे उद्या सकाळी चर्चा ही केली जाईल. चर्चा जी आहे घाटीमध्ये आपण सगळं आम्ही आमदार खासदार जे आहे घाटीच्या डीन आणि तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबतही तिथे एक मीटिंग. पण आता बैठकीत उद्या भेटायचं ठरलंय का तुम्ही? काय कुणाला दोषी ठरवलंय? एक लक्षात घ्या, यामध्ये कोणत्याही आमदार खासदारांची कोणत्याही अधिकाऱ्यात दोषी ठरवण्याची भूमिका नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून देणं हे आमचं काम आहे. ते आम्ही उद्या करणार. आता भागवत कराड साहेब जसं म्हटले की तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, तरी सगळ्यांच्याच बाबतीत अशी स्थिती आहे का? असे काही उदाहरणं आहेत का तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं? आता जे काय आम्ही बोलतोय हे सगळे एकत्रितपणे बोलतोय असं काही धरतो. नाही मग असे काही उदाहरणं आहेत का जिथं सतीश मुंबईचं उदाहरण होतं. मुंबईमध्ये कोरोना पेशंट वाढले होते, आयुक्तांची बदली केली, त्यानंतर तिथे कंट्रोल आलं. इथं पण तशीच परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटते? आम्ही मागणी केलेली. असं राज्य सरकार ठरवेल आम्ही मागणी काय करायची करू. राज्य सरकार ठरवेल काय करायचं. उद्या मीटिंगच्या नंतर काय म्हणणं आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलू.